नमस्कार मंडळी पी एम किसानच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। आतापर्यंत बरेच काही शेतकरी पी एम किसानच्या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे। नेमके हे शेतकरी कोणते अपात्र आहेत आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं काय होणार, जो काही हप्ता असेल तो नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा केला जाणार, ही योजना बंद करण्यात आलेली आहे का, अनेक पडलेले आपल्या मनात प्रश्न असतील। याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं काय होणार, आतापर्यंत शेतकरी किती पात्र आहेत आणि किती शेतकरी अपात्र आहेत याची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा लाल बटन दिसेल, तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जरी मोठा झाला तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजे ज्या अर्थी पी एम किसानचा 20 हप्ता असेल, 21 हप्ता असेल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे। त्यानंतर छाननी सुरू झाली होती। अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून डबल लाभ घेतला जात होता। अर्थातच काय तर एका घरात जर 3 व्यक्ती असतील, पती पत्नी आणि 18 वर्षाच्या आतला मुलगा, तर याचं एक कुटुंब धरल्या जाते। नियमाप्रमाणे जी काही पी एम किसान योजना चालू केली होती त्या नियमाप्रमाणे या तिघाचं एक कुटुंब धरल्या जाते आणि या तिघापैकी अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळत होते। म्हणजे पत्नीला सुद्धा मिळत होते, पतीला सुद्धा मिळत होते आणि मुलाला सुद्धा पैसे मिळत होते। अनेक शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेले, जवळपास 2 लाख शेतकरी यामध्ये वगळण्यात आलेले, अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने पॉलिसी सिलेंडर झाले होते, त्यासाठी सुद्धा जे काही पडताळणी असेल त्याचा फॉर्मसुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। जो काही फॉर्म असेल तो आपल्याला तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्यामार्फत भरता येणार आहे। जर आपले पैसे येणं बंद झाले असतील तर तो फॉर्म भरून घ्या। त्यानंतर आपल्या खात्यावरती जे काही पैसे असतील, जे काही लँड रेकॉर्ड असेल ते आपलं ओके करून दिला जाईल आणि त्यानंतर आपले पैसे खात्यावरती परत येणं सुरू होईल। अर्थातच काय तर पी एम किसानचं जो काही लाभार्थी असते, आतापर्यंत जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना जर पैसे मिळाले नसतील, आपलं रजिस्ट्रेशन 2019च्या पूर्वीचं असेल आणि आपल्याला काही प्रमाणात पैसे मिळाले असतील आणि त्यानंतर पैसे बंद झाले असतील तर ते आपल्याला फॉर्म भरून घेणं बंधनकारक असणार आहे। त्यानंतर आपले पैसे सुरू होतील। आता महत्त्वाचं म्हणजे जे काही नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल त्या योजनेचे हप्ता बंद करण्यात आले का, ती योजना बंद करण्यात आलेली आहे का, अनेकांच्या माध्यमातून सध्या कमेंट केले जात आहे। तर मित्रांनो, सध्या तरी कोणत्या प्रकारची ती योजना बंद करण्यात आली नाही। सध्या ती योजना चालू आहे आणि त्यासाठी जे काही वित्त विभाग असेल त्यांच्या माध्यमातून जे काही निधी असेल त्याची मागणी केली जात आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून ती मागणी राज्य सरकारला केली जात आहे। जे काही लाभार्थी शेतकरी असतील त्याची यादी दिली जात आहे आणि त्यानंतर यादी दिल्यानंतर जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून निधी असतो त्याचं वितरणासाठी जे काही लागणारी निधी असते त्याची मंजुरी दिली जाईल, त्याच्या संदर्भात GR काढला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 29 तारखेपासून हे पैसे वितरित केले जातील, अशा पद्धतीच्या माहिती समोर येत होत्या। आणि त्यानंतर 5 तारखेपर्यंत सुद्धा हे पैसे जमा केले जातील अशा सुद्धा माहिती समोर येत होत्या। परंतु त्यानंतर अर्थमंत्रीपद हे सध्या कोणाकडेही राहिलं नाही। जे काही अर्थमंत्रीपद असेल ते अजितदादाकडे होतं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर ते पद सध्या रिक्त आहे। उपमुख्यमंत्रीपद त्यांच्या पत्नीला देण्यात आलेले, परंतु अर्थमंत्रीपदाचा जो काही कारभार असेल तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सध्या ठेवण्यात आलेला आहे। त्या संदर्भात परत जे काही लागणारा निधी असेल त्याची तरतूद केली जाईल किंवा ती काही मागणी असेल त्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही निधी असेल त्याची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर परत तारीख जाहीर केली जाईल आणि जे काही पैसे असतील ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। परंतु सध्या तरी कोणत्याही प्रकारची अधिकृत तारीख ही देण्यात आली नाही। जर तारीख देण्यात आली तर निश्चितच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील आणि यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की 5 तारखेपर्यंत 5/2/2025 पर्यंत या हप्त्याचं वितरण केलं जाईल, अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती। जर राज्य सरकारच्या माध्यमातून परत काही माहिती देण्यात आली किंवा त्या संदर्भात GR प्रकाशित करण्यात आला तर निश्चितच लवकरच ह्या पैशाचं वितरण केलं जाऊ शकते। कदाचित 7 ते 8 तारखेपर्यंत सुद्धा हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात। ही शंका, आशंका, कुशंका आपल्या जमानात काय असेल ते बाहेर काढून टाका। कारण तर माहिती देत असताना जी काही माहिती असेल ती ज्या आधारे येते आणि त्यानंतर जी काही माहिती तुमच्यापर्यंत येते निश्चितच त्याची छाननी केली जाते आणि त्यानंतर तुमच्याकडे ही माहिती पोहोच केली जाते। आता पैसे वितरणाचा जो काही कारभार असेल ते आपल्याकडे नाही, त्याच्यासाठी राज्य सरकार आहे, मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि अर्थमंत्रीपद असेल आणि वित्त विभाग असेल त्यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी तरतूद केली जाईल आणि त्या पैशाचं वितरण केलं जाऊ शकते। अशा पद्धतीची माहिती एक महत्त्वपूर्ण होती। नक्कीच जे शेतकरी नापात्र आहेत त्याची देखील माहिती समोर घ्या आणि त्यानंतर
जे काय आपले हप्ते बंद झालेले असतील ते परत सुरू करून घ्या. त्याच्या संदर्भात आपले तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे सोबत कॉन्टॅक्ट साधा आणि त्यांच्याकडे तो फॉर्म आहे तो फॉर्म घ्या आणि भरून द्या. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.